नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चमचमीत असा अंडा मसाला. चवीला एकदम अप्रतिम असा लागतो आणि या रेसिपीसाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी इथे मी गावरान अंडी घेतलेली आहेत. ती आता आपण अंडी उकडून घेऊयात. अंडी 10 ते 15 मिनटं उकडायला वेळ लागतो. तोपर्यंत आता आपण मसाला तयार करून घेऊया. इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 1 टोमॅटो घेतलेला आहे. आता पाणी न करता ह्याचं वाटण तयार करून घेऊया. अशा प्रकारे मी ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता आपली अंडी उकडलेली आहेत ती सोलून घेतलेली आहेत. त्याला असे मध्ये आपण काप देऊया. सर्व अंडी अशा प्रकारे कापून घेऊयात आणि आता आपण अंडा बनवायला घेऊया. त्याच्यासाठी पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आणि त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकलं आणि जे आपण चिरलेली अंडी होती ते यामध्ये टाकले. एका साईडनी थोडी लालसर होईपर्यंत अंडी भाजली की आपण ती पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनी ही लालसर रंगावरती अशी भाजायची. इथे तुम्ही मीठही टाकू शकता. अशीच अंडी तुम्ही तुमच्या मुलांनाही खायला देऊ शकता. खूप छान लागतात चवीला. तर आता आपली अंडी भाजून झालेली आहेत. आता त्याच पॅनमध्ये आपण अजून थोडंसं तेल ॲड करूया. एक मोठा कांदा चिरलेला घालायचा आहे यामध्ये आपल्याला. कांदा नीट भाजावा, पटकन भाजावा म्हणून आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जो आपण मसाला केला होता तो सर्व यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असा परतायचा आहे. मसाल्याचा ह्या सुगंध फार छान येतो आणि मसाला आपला थोडा भाजून झाला. इथे तुम्ही दही पण ॲड करू शकता. फक्त गॅस बंद करून याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया. लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, जिरे टाकलेलं आहे, धनेपूड टाकलेलं आहे, थोडासा चाट मसाला आणि गरम मसालाही टाकलेला आहे आपण यामध्ये. आणि आता आपण थोडंसं पाणी टाकून हा मसाला असा छान असा म्हणजे भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत. थोडीशी कोथिंबीर टाकायची, परत सर्व मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण गरम पाणी ॲड करूया. इथे गरम पाणीच ॲड करायचं. कोणत्याही पदार्थामध्ये ग्रेव्हीवाल्या शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा. त्याच्यामुळे चव खूप छान लागते. इथे पाणी तुम्हाला केवढं वापरायचं तेवढं त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा. कमी जास्त ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट हवी असेल तर. आणि मीठ टाकून यामध्ये आता मिक्स करून घेऊयात. आता मीठ आपण मिक्स करून झालं की यामध्ये थोडंसं बटर ॲड करूयात. बटर तुम्ही घातलं किंवा नाही घातलं तरी चालेल. मी इथे ॲड केलेलं आहे आणि आता अशा प्रकारे आपण याला उकळी आणून दिलेली आहे या ग्रेव्हीला छानपैकी अशी. आणि आता उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जी अंडी फ्राय केली होती ती यामध्ये टाकून घेऊया. व्यवस्थित अशी आपण अंडी त्याच्यामध्ये टाकूया आणि एक झाकण ठेवून छान असं शिजून द्यायचं आहे आणि नंतर अंड्याची साईड आपल्याला पलटायची आहे. दुसऱ्या साईडनी पण अंड्याला पूर्ण मसाला लागला पाहिजे म्हणून आपण पलटून पण एक 5 मिनटं अंडी छान अशी शिजवून घ्यायची आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आतपर्यंत हा मसाला जातो. अशा प्रकारे आपली अंडा मसाल्याची रेसिपी तयार आहे खाण्यासाठी. तर ही तुम्ही वरून कोथिंबीर टाका आणि ही तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता आणि चवीला एवढी छान लागते. तुम्ही 1 भाकरी खाताल त्या जागी तुम्ही 2 भाकरी किंवा 2 चपात्या खाताल. एवढी छान लागते. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.